इंटरनॅशनल पदार्थ आज ती करणार आहे. चला, सेवरी चुरोज साठी लागणारं साहित्य काय ते प्लीज घेऊन या. सेवरी चुरोज साठी लागणारं साहित्य आपल्या समोर आहे. लागणारं साहित्य काय ते मला सांग. आपण इथं घेतलेला आहोत ब्रेड स्लाइसेस, ज्याचे आपण एजेस कट केलेलो आहोत. बॉइल्ड पटॅटो, ऑरेगॅनो, कॉर्नस्टार्च, कोरिअँडर, चिली फ्लेक्स, सॉल्ट, टमॅटो सॉस अँड पेरी पेरी मसाला. ओ नाईस. पहिलं काय करायचं हो, मिक्स करायचं का स्क्वीज करायचंय? स्क्वीज करूया. पहिलं स्क्वीज करून घेऊया. बाऊल लागेल की हो. वा, चला मग आपल्याला स्क्वीज करायचंय म्हटल्यावर पाणी लागेल. हो. छान. घ्या स्क्वीज करून. आता इथं आपण 2 ब्रेड स्लाइसेस स्क्वीज करून घेऊया. बर. वा, आता ह्या पाण्याची आपल्याला गरज नाही ना, नाही. ते बाजूला काढून ठेवतो. बरं, मला एक सांग स्वरा, आईच्या हातचा तुला कुठला पदार्थ खूप जास्त आवडतो? पुरणपोळी. मला पण फार आवडते पुरणाची पोळी. साखरेची का गुळाची? गुळाची. मला पण गुळाची आवडते. ती अशी खरपूस जर झाली असेल ना, माऊ गरम गरम आणि त्याच्यावर तुपाची धार. क्या बात है. वा वा, आम्हाला फार छान वाटले की स्वराच्या आवडी पण मला मॅच करतात. देवीच्या मंदिरात जातेस की नाही कोल्हापूरला? हो, ऑफकोर्स. किती दर दिवस? शुक्रवारी. दर शुक्रवारी. काय मागतेस देवीला? काय नाही, जे माझ्या अभ्यासात माझा अभ्यास चांगला असू दे, सगळ्यांना आरोग्य चांगलं दे, हेच. छान. चला पुढे काय करूया? आता आपण ब्रेड यात मिक्स करून मिक्स घेऊ. करायचंय. मग मोठा बाउल घेतो जरा. काय काय घालायचं याच्यामध्ये आधी? आता आपण पटॅटो घेऊ. उकडून घेतलेले बटाटे. पुढे काय? आता आपण हे यात घालूया. आता आपण यात चिली फ्लेक्स, चिली फ्लेक्स, मिक्स्ड हर्ब्स हां, का ऑरिगॅनो? काय आहे हे? ऑरेगॅनो आहे. अच्छा. आणि इथं ही काय आहे? कोरिअँडर, कोथिंबीर. कोथिंबीर. वा, कोथिंबीर. कोथिंबीर. मला चमचा देऊ का अजून एक? हो. तुला गाणं पण गाता येतं? नाही. नाही, तुझं नाव स्वरा आहे ना, तर मला असं वाटलं की तुला गाण्यामध्ये पण रुची असेल. बरं, आता पुढे काय? पेरी पेरी मसाला. पेरी पेरी मसाला. अरे बापरे, हातानेच घातलंस का? नाही, कारण की हे जरा जास्तच लागतं त्याला तिखटपणा यायला. आता आपण हे मिक्स करून घेऊया. आता मिक्स करायचंय. बरं, मिक्स करण्याआधी आपण आता एक छोटासा गेम खेळणार आहोत. ओके. मी एक मराठी शब्द उच्चारेन, त्याला तो इंग्लिश मध्ये शब्द काय तो मला सांगायचा. ओके? ओके. प्रवास. ट्रॅव्हल. ओके. त्याच्यानंतर अग्निशमन दल. फायर ब्रिगेड. परफेक्ट. त्याच्यानंतर उद्वाहन. रोज आपण वापरतो घरात. उद्वाहन. खालून वर जाताना, वरून खाली येताना. अगं, लिफ्ट. आमच्या इथं नाही आहे. गुड आन्सर. बरं, भ्रमणध्वनी. फोन. करेक्ट. पण मोबाईल फोन. लाजतेस काय? बरोबर आहे. छान. चला, काय करायचंय पुढे? आता आपण मिक्स करूयात आणि त्याच्यानंतर आपण चवीनुसार मीठ घालूया. घ्या, मग मिक्स करून घ्या. आय थिंक हे हाताने मिक्स केलेलं बेटर. हो, आय थिंक सो. बरं, कोल्हापूरची एक आपली आपली ओळख आहे. भौगोलिक पण म्हणजे सर्व अर्थानेच. तशी खाद्य संस्कृती पण फार छान आहे. म्हणजे चंगळ आहे बघ कोल्हापूरमध्ये खाण्याची. तू सगळं खाल्लंयस की नाही? हो, मी खाल्लंय. काय काय खाल्लंय? बावडा मिसळ, हा. त्याच्यानंतर राजा भाऊची भेळ, जी आणली नाही माझ्यासाठी. मला खूप आवडते. नेक्स्ट टाइम घेऊन येते. हा, ठीक आहे. आता आपण इथं चवीनुसार मीठ घालूया. मॅडम, थोडं लागेल का अजून स्वरा? हा, थोडं बस. बास. आता काय ग, कधी धपाटे खाल्ले साईबाबांचे? हा, लहानपणी. आता नाही. हे लहानपण सोडून किती वर्ष झाली? लहान असताना म्हणजे आधी मी जास्त खोड्या काढायचे दीदीच्या, हा. त्याच्यामुळं तेव्हा ओरडा आणि धपाटे बसायचे मला. आता जरा सुधारले म्हणून ठीक आहे. झालं काय मिक्स? हो, झालं की. बरं, पुढे काय आता आपण करायचं? हे पायपिंग बॅग मध्ये घालूया. पायपिंग बॅग मध्ये भरायचंय. हो. झालं मिक्स छान. हो. बरं, आता आपण हे पायपिंग. मी मदत करतो. हा, आता हे खालून आपण कट करून घेऊ.
परफेक्ट. आता डिश लागेल का तुला? हो, मी हात मी करू हे? हं. त्याचा आकार कसा असला पाहिजे? असा ह्याला शेप आहे. किती आकाराचं झालं पाहिजे? हा बस पुरे? तेवढं. हा. वा, मस्त. आता हे काय डीप फ्राय करायचं? नाही, आता हे आपण फ्रीझरमध्ये ठेवू 15 to 20 मिनिट्स, म्हणजे त्याला एक क्रिस्पी पण येईल. अच्छा, थोडंसं कडक होईल ते. हा. आणि आपल्याला क्रंची खायला फार आवडतं, हो की नाही? सेवरी चुरोज साठी लागणारं मिश्रण मी तयार केलं. ते पायपिंग बॅग मध्ये भरलं, त्याला ह्या आकारामध्ये काढून घेतलं आणि आता ते 15 मिनिटं सेट करायचं आहे, जेणेकरून ते छान क्रिस्पी होईल. क्रिस्पी. आणि मग क्रिस्पी झालं की आपण करूया तळायची कृती. राईट? Yes. ऑल राईट. आणि आता मस्तपैकी याच्यामध्ये तेल होतो आपण. डीप फ्राय करायचं ना? हो. तेल पुरं नाही एवढं? हो. स्वराजी, हो. आता हे तेलात तुम्हाला सोडता येतं का? काम दादानी करायचंय. जरा सावकाश, ते तेल अंगावर उडलं नाही पाहिजे. मला वाटतं पुढचं मी सोडतो. हे असं जरा हळू सोड. हा, हे असं. हे बघ काय करायचं, थांब मी तुला शिकवतो. असं असं काठाला न्यायचं आणि स्विमिंग पूल मध्ये आपण कशी डाईव्ह मारतो तसं सोडायचं. असं. परफेक्ट. शिकली तू आता. हे खायचं कशा बरोबर? सेवरी चुरोज डिप बरोबर. कशाचं केलंय हे डीप? हे टोमॅटो सॉस आणि मेयोनीजचं केलंय. दोन्ही मिळून? हो. तुम्ही हे पिझ्झा सॉस किंवा शेजवान सॉस, वेगवेगळे सॉसेस बरोबर तुम्ही हे खाऊ शकता. खाऊ शकतो. किती वेळ लागतो याला तळायला? गोल्डन ब्राऊन झाले की मग आपण काढूया ते. झालंय मला वाटतं हे छान. हा, हो. काढून घेऊया. क्या बात है. सेवरी चुरोज स्वराने आपल्यासाठी केलं आणि फार सुंदर पदार्थ आहे. तर हा पदार्थ नक्की करा, पण तळताना लहान मुलांच्या बाजूला नक्की थांबा. आणि आता लिहून घ्या साहित्य आणि कृती. सेवरी चुरोस 4 व्यक्तींसाठी लागणारे साहित्य: कडा काढून घेतलेले ब्रेड स्लाइस 4, उकडून किसलेला बटाटा 1 मोठी वाटी, कोथिंबीर आवडीनुसार, कॉर्न स्टार्च 3 चमचे, टोमॅटो सॉस आवडीनुसार, ऑरेगॅनो 1 चमचा, चिली फ्लेक्स 1 चमचा, पेरी पेरी मसाला 2 चमचे, मीठ चवीनुसार. कृती: प्रथम एका बाउलमध्ये पाणी घ्या, त्यात कडा काढून घेतलेले ब्रेड स्लाइस भिजवून पिळून घ्या. आता एका बाउलमध्ये उकडून किसलेला बटाटा, पिळून घेतलेले ब्रेड स्लाइस, चिली फ्लेक्स, ऑरेगॅनो, कोथिंबीर, कॉर्न स्टार्च, पेरी पेरी मसाला आणि मीठ घालून एकजीव करून घ्या. एका पायपिंग बॅगला काटेरी आकाराचे नोझल लावून घ्या. आता तयार मिश्रण पायपिंग बॅग मध्ये घाला आणि छोटे छोटे तुकडे काढून घ्या. आता तयार केलेले तुकडे गरम तेलात तळून घ्या. टोमॅटो केचप किंवा मेयोनीज सोबत सर्व्ह करा. सेवरी चुरोस तयार.